मिरजेत गांजा विक्री करणारे 2 आरोपी जेरबंद. 7 किलो 175 ग्रॅम गांजा व दुचाकीसह 3.15 लाखांचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्या पथकाने अंमली पदार्थ विरोधी कारवाई करत गांजा विक्री करणाऱ्या 2 आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत 7 किलो 175 ग्रॅम गांजा व मोटरसायकल असा एकूण 3,15,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर संदीप घुगे व माननीय अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक संजीव झाडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाला अंमली पदार्थ तस्करीबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर 2 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 3:45 वाजता सापळा रचून संशयितावर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची नावे सोहेल लालू खान पठाण वय वर्ष 20 व हुसेन बादशाह सय्यद वय वर्ष 27 राहणार कैकाडे गल्ली हिंदू धर्म शाळेच्या पाठीमागे मिरज अशी आहेत. तपासादरम्यान आरोपीकडून काळ्या प्लास्टिकच्या पोत्यात ठेवलेला 7 किलो 175 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. तसेच आरोपी वापरत असलेली होंडा युनिकॉर्न कंपनीची मोटरसायकल पोलिसांनी ताब्यात घेतली. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत अंदाजे 2,15,250 रुपये असून मोटरसायकलची किंमत अंदाजे 1 लाख रुपये आहे. अशा प्रकारे एकूण 3,15,250 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 40/2026 अन्वये NDPS कायदा 1985 विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, महादेव पवार आदींसह अमोल ऐदाळे, अतुल माने, आमसिद्ध खोत, रणजित जाधव, पोलीस नाईक सुशील मस्के, श्रीधर बागडी, ऋतुराज होळकर, सुमित सूर्यवंशी, रोहन गस्ते, अभिजित पाटील, अजय पाटील आदी पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. अंमली पदार्थाची तस्करी व विक्री रोखण्यासाठी सांगली पोलिसांनी मोहीम अधिक तीव्र केली असून आरोपींकडून गांजा कोठून आणला व कोणाला विक्री करण्याचा उद्देश होता याबाबत पुढील तपास मिरज शहर पोलीस करत आहेत. पोलीस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.